अमेरिका आणि इराण पुन्हा एकमेकांवर हल्ले करत आहे। हॉर्मुझमधील इराणच्या ठिकाणांवरती अमेरिकेनं हवाई हल्ले केले। युद्धबंदीच्या कराराचं इराणकडून पालन झालं नसल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। इराणनं पुन्हा हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केली। अमेरिकेनं हॉर्मुझमधील हस्तक्षेप बंद करावा, अन्यथा एकही जहाज जाऊ देणार नसल्याचा इराणच्या सैन्याचा इशारा। हॉर्मुझ सामुद्रधुनीतील एका जहाजावर इराणचा हल्ला, जहाजाचं मोठं नुकसान। जहाजावरील एक जण हल्ल्यानंतर बेपत्ता असल्याची माहिती। अमेरिकेनं हल्ला केल्यास त्यांच्या सैन्य ठिकाणांवरतीही हल्ला करू, इराणचा इशारा। इराणनं चुकीचा निर्णय घेतला, त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल। अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांचा इराणला पुन्हा इशारा। अमेरिकेनं हॉर्मुझ सामुद्रधुनीवरील जहाजावरती हवाई हल्ला केला होता। अयातुल्ला खामेनेई यांचा दफनविधी झाल्यानंतर मोस्तफा खामेनेई यांचा अमेरिकेला गंभीर इशारा। हत्येचा बदला हत्येनं घेणार असल्याचा इशारा। मी असेल किंवा नसेल पण नेत्यांच्या हत्येचा बदला घेणार, असा इशारा मोस्तफा खामेनेईंनी दिलाय। इराणचे नवे लीडर मोस्तफा खामेनेई यांनी आपल्या जनतेला संदेश देऊन शांत बसणार नसल्याचं सांगितलं। ज्यांनी आपल्या नेत्यांची हत्या केली त्यांची यादी असल्याचा दावा देखील मोस्तफा खामेनेईंनी केलाय। मोस्तफा खामेनेई यांची तब्येत बरी नसल्याचा दावा करण्यात येतोय, मात्र खामेनेई यांची तब्येत उत्तम असल्याचा दावा इराणच्या सैन्याकडून करण्यात आलाय। खामेनेई यांचा फोटोच IRGCनं पोस्ट केलाय। इराणच्या जनतेमध्ये अमेरिकेविरोधात प्रचंड रोष। ज्या ठिकाणी अयातुल्ला खामेनेई यांचा दफनविधी झाला त्या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा जाळला। ट्रम्प यांना शिक्षा देण्याच्या इराणच्या जनतेचा खुलेआम संकल्प समोर येतोय। इराणच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेचाही इराणला गंभीर इशारा। डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न झाल्यास अमेरिका फिनिश इराण मोहीम सुरू करणार असल्याचा अमेरिकेचा इशारा। इराणच्या दिशेनं 1000 मिसाईल्स रोड करून ठेवल्याचा ट्रम्प यांचा दावा। व्हिएतनामच्या बेटाजवळ भारतीय प्रवासी बोट उलटली, 15 भारतीयांचा मृत्यू। बोटीमधील 32 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स। बोटीवरील 36 पैकी 21 जणांना वाचवण्यात यश आलंय। सर्व तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील पर्यटक असल्याची माहिती। टोरंटो स्ट्रीट फेस्टिवल परिसरामध्ये गोळीबार, 2घांचा मृत्यू तर 4 जखमी। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। राज्यातील काही घडामोडी। अमित शहांनीच मला भाजप प्रवेशाची ऑफर दिली, एकनाथ खडसे यांचा मोठा दावा। अमित शहांनी सांगितलं भाजप जॉईन करो, त्यांनी बोलावलं म्हणून दिल्लीला गेल्याची खडसे यांची माहिती। खडसेंना घेतल्यास लोकसभेची सीट पाडू अशी धमकी दिल्यानं प्रवेश रखडल्याचा खडसेंचा दावा। माननीय अमित शहा यांनी मला फोन केला होता, मला त्यांनी दिल्लीला बोलवून घेतलं होतं। त्यावेळेस मला माहिती नव्हतं काय काम आहे आणि गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की भाजप जॉईन करो। ते म्हणाले आपको अगर प्रवेश देंगे तो भाजप के लोकल लोग आपसे पार्टी बोल रहे कि हम काम नहीं करेंगे, हम सीट गिरा देंगे, ऐसा वो ब्लॅकमेल कर रहे हैं। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत काहीही माहिती नाही, मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं। गुलाबराव पाटील खडसेंविषयी अधिक माहिती ठेवत असल्याचं अधिक बोलणं त्यांनी टाळलेलं आहे। खडसेंच्या भाजप प्रवेशाची पुन्हा एकदा चर्चा होते। गुलाब भाऊंना माहित आहे, मला काही माहिती आहे त्याच्याबद्दल, कारण हे जास्त माहिती ठेवतात सध्या। मी सध्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जिथे इथे आता पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, दरड कोसळली, घरं पडलेत, त्या ठिकाणी मी सध्या 8 दिवसापासून फिरतोय। आपल्याला कल्पना आहे 4-5 तारखेपासून 4 तारखेपासून त्यांच्याबद्दल अधिक माहिती गुलाब भाऊ सांगू शकतील। माजी खासदार विनायक राऊत त्यांचा मुलगा गीतेश राऊत यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल। विनायक राऊत यांची सून गिरीशा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा। कौटुंबिक छळासोबत जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचा वाद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरबारी। पुजाऱ्यांचे प्रश्न घेऊन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली। तुळजाभवानी मंदिराचे सर्व कामकाज पुजाऱ्यांना विश्वासात घेऊनच करा, एकनाथ शिंदेंच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून सूचना। भंडारा गोंदिया जिल्ह्यातील महायुतीच्या नवनिर्वाचित खासदार आणि आमदारांचा सत्कार सोहळा। मात्र या सत्कारापेक्षा चर्चा रंगली ती मंचावरील नेत्यांच्या कानपिचक्यांची आणि राजकीय टोमण्यांची। प्रफुल्ल पटेल, चंद्रशेखर बावनकुळे, नरेंद्र बोंडेकर, परिणय फुके यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत जोरदार फटकेबाजी केली। बावनकुळे साहेब, तुम्हाला माहित आहे 19 मध्ये ज्यांना तिकीट आपण देणार होते आणि ऐन वेळी तुम्ही परिणयजीला तुम्ही उभा केला,
म्हणजे 19 मध्ये ते आमदार झाला असता. आणि नंतर तुम्ही एक आणखीन चूक केली होती, त्यांना जिल्हा परिषदेची साधी तिकीट दिली नाही, म्हणून आम्ही राष्ट्रवादीची तिकीट दिली. पण एक गोष्ट खरी आहे बोंडेकरजी, की नौटंकी सुरू आहे नुसती, पण चिंता करू नका. अशा नौटंकीबाज लोकांना लोक पुन्हा निवडून देत नाही. जेवढ्या स्पीडनं निवडून आले तेवढ्या स्पीडनं जमानत जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांच्या गाडीवरती अज्ञात व्यक्तींकडून हल्ला. हा हल्ला रोहित पवार यांनी घडवून आणल्याचा वैभव सोलनकर यांचा आरोप. इंदापूर इथून शेतकऱ्यांची बैठक संपवून घरी परतत असताना कान्हेरी रोडवरती हल्ला झालाय. वारंवार मी बारामती अॅग्रोच्या विषयामध्ये बोलत असताना बारामती अॅग्रोला पोल्युशन बोर्डाने नोटीस देखील काढलेली आहे आणि आम्ही याच्यानंतर आमची काय भूमिका असावी ह्या विषयासाठी मी शेतकऱ्यांना एकत्रित करून आम्ही आज त्यांच्यासोबत बसलो होतो. ते झाल्यानंतर माझ्यावरती हल्ला होतो. म्हणजे हे मला कुठेतरी थांबवण्यासाठी किंवा बॅड हल्ला करून ह्या विषयामध्ये थांबवण्यासाठी रोहित पवारने काळजी केलेलं दिसतंय. रोहित पवार मी पण ढेकळवाडी गावचा आहे. इथून पुढे तुझ्या कारखान्याच्या विषयात अजून अग्रेसिव्हपणे भूमिका मांडणार. आमदारावर तुम्ही गंभीर आरोप करताय. नाही, रोहित पवारनेच घडवून आणले ना, दुसरं कोण घडवणार आहे? या महाराष्ट्रामध्ये असे हल्ले कोण घडतो? रोहित पवारच घडतो ना, दुसरं कोणाला सवय ना असे हल्ले घडवायची. सांगलीतील ईश्वरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे अपात्र. सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई. पेठ सांगली राज्य महामार्गालगत अतिक्रमण करून बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचं सरकार पाडण्यासाठी भाजपकडून आमदारांना ऑफर. भाजपकडून आमदारांना 20 ते 30 कोटींची ऑफर दिल्याचा ओमर अब्दुल्ला यांचा दावा. मात्र ओमर अब्दुल्ला यांचे आरोप भाजपनं फेटाळलेत. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यातल्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात 22 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा. खासगी रुग्णालयात उपचार सुरू. 8 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक. पालकांचा वसतिगृहातील अधीक्षक आणि अधिकाऱ्यांवरती आरोप. जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टींचं चौकशीचे आदेश. या मॅटरमध्ये आता काय झालं ते हॉस्टेलमध्ये नेमकं मला पण कळेल. फूडचे जे सॅम्पल्स वगैरे सगळे होते ते पण आमची टीमनी आता घेतले आहे. थोडे व्हॉमिटिंगचे सॅम्पल्स पण घेतले आहे, सो दॅट प्रॉपर तपासणी करून आम्हाला लॅब रिझल्ट्सच्या आधारे कारवाई पण करता येईल. पोलीसची टीम इथे उपस्थित आहे आणि SP मॅडमनी पण सांगितलं की आता पालकांची तक्रार आहे ते पण पोलीसमध्ये घेतली जाईल. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधात व्यापाऱ्यांसह सर्वपक्षीयांचा एल्गार. श्रीरामपूर शहर बंद ठेवत पोलीस प्रशासनाचा निषेध. श्रीरामपूर बंदला 100% प्रतिसाद. शहरात गेल्या 11 दिवसात प्राणघातक हल्ल्याच्या 4 घटना घडल्यात. पुण्यात सिंहगड परिसरामध्ये पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीनं घरातील साहित्याला आग लावली आहे. या आगीमध्ये घरातील 3 पाळीव मांजरांचा होरपळी मृत्यू. पतीविरोधामध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून चौकशी सुरू. नागपुरात जप्त केलेल्या गोरी ब्युटी क्रीममध्ये प्रमाणापेक्षा अधिक पारा आणि शिस. गोरी ब्युटी क्रीममध्ये 11,991 ppm पाऱ्याचं प्रमाण तर 3.2 ppm शिस आहे. अन्न आणि औषध प्रशासनाची गोरी ब्युटी क्रीमच्या विक्रीवर बंदी. पाकिस्तानमध्ये निर्मिती होणाऱ्या गोरी क्रीमची भारतात अवैधरित्या विक्री होते. राज्यातील विविध मालिका, चित्रपट आणि वेबसिरीजच्या शूटिंग सेटवरती निकृष्ट आणि अस्वच्छ अन्न पुरवलं जात असल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची अन्न आणि औषध प्रशासनाकडे धाव. सर्व शूटिंग सेटवरती तपासणी मोहीम राबवण्याची तुकाराम मुंढेंकडे मागणी. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील जवळा इथं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई. तब्बल 37,532 लिटर भेसळयुक्त दूध साठा नष्ट. 15 लाख रुपये किमतीचा अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज इथला दूध संकलन केंद्रावरील दूध साठा नष्ट. दुधाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. मराठवाड्यात बनावट दूध विक्रेत्यांविरोधात अन्न आणि औषध प्रशासनानं सुरू केलेल्या धडक कारवाईचा मोठा परिणाम. अवघ्या 1 महिन्यामध्ये मराठवाड्यातील दूध संकलन तब्बल 1 लाख लिटरनं घटलं. FDAच्या कारवाईमुळे भेसळयुक्त दूध विक्रीला आळा बसण्याची शक्यता. नागपूर शहरात एकाच दिवशी 3 धाडसी चोऱ्या. CCTVत कैद झाले 5 चोरटे. अन्ना गँग शहरामध्ये पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. पुण्यातील हॉटेलवर कारवाई करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम यांचं निलंबन मागे. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवरती करण्यात आली होती कारवाई. पुन्हा सेवेत रुजू होण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश.